Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of practice set 5.1, that is the question number 5. This is the star question. Diagonals of a parallelogram intersect each other at point O if AO is equal to 5, BO is equal to 12 and AB is equal to 13. Then show that quadrilateral ABCD is a rhombus. ते शो करायचं आपल्याला. आता एक लक्षात घ्या, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन, त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. A, B, C and D. दोन्ही डायगोनल्स एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. इथे समजा हा इंटरसेक्शन पॉइंट O आहे, AO 5 आहे, BO 12 आहे आणि AB 13 आहे. आता या ठिकाणी ही जी काही व्हॅल्यू दिली आहे याच्यावरून आपल्याला असं प्रूव्ह करावं लागेल की एखादा पॅरलेलोग्राम हा रोम्बस कधी होतो की ज्या वेळेस त्याचे डायगोनल्स हे एकमेकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील. एकमेकाचे काय असतील? परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजेच आपल्याला ट्रायंगल AOB हा राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. मग आता या ठिकाणी आपण काय केलं? AOचा जर स्क्वेअर केला तर काय होईल? 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 25. 25 इक्वेशन नंबर 1. नंतर OBचा स्क्वेअर केला, OB इज इक्वल टू, फार झालं तर ब्रॅकेटमध्ये टाका, 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 144 इक्वेशन नंबर 2 आणि ABचा स्क्वेअर करायचा, AB स्क्वेअर इज इक्वल टू 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 169. ओके, ॲड इक्वेशन 1 and 2. ॲड इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन ॲड करायचे. AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144 इज इक्वल टू 169. AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू 169 इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 3 and 4, 3 and 4, फ्रॉम इक्वेशन 3 and 4 इथे काय दिसतंय आपल्याला की हे 169 आहे, ती पण 169 आहे. म्हणजेच काय होईल? AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. याचा अर्थ काय होतोय की दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन तिसऱ्या साईड इतकी येते, म्हणजे बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम, ट्रायंगल AOB is a right angle triangle. AOB काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. Therefore अँगल AOB जी मोठी साईड असते त्या मोठ्या साईडच्या अपोजिट अँगल जो असतो तो 90 डिग्रीचा असतो. AOB इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore डायगोनल
डायगोनल AC and BD, AC परपेंडिक्युलर टू BD. आणि जर डायगोनल परपेंडिक्युलर असतील तर ते काय होतं या ठिकाणी, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रोम्बस होतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज रोम्बस. या पद्धतीने आपण त्याला प्रूव्ह करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला रोम्बस प्रूव्ह करू शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द क्वेश्चन नंबर 6. Quadrilateral PQRS and quadrilateral ABCR are two parallelograms. If angle P is equal to 110 degree, then find the measures of all angles of quadrilateral ABCR. कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते बघा. आता समजा आपल्याला PQRS हा पॅरलोग्राम दिलाय. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम, हा गिवन पार्ट आहे. आणि तो जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग अँगल P आणि अँगल R. Therefore, angle P is equal to angle R is equal to 110 opposite angles of parallelogram. हा सुद्धा 110 चा आला. ओके, मग हा ते असेल तर हा पण तोच येईल ना, B. Angle R is equal to angle B is equal to 110. त्यालाही कारण तेच, opposite angles of parallelogram. म्हणजे इथे आपल्याला R मिळाला, B मिळाला. आता राहिला प्रश्न A आणि C चा. आता हे ॲडजसंट अँगल्स आहे. ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इन क्वाड्रिलॅटरल ABCR. Adjacent angles of parallelogram are supplementary. मग काय होईल, अँगल BAR प्लस अँगल ARC is equal to 180 degree. Therefore, angle BAR plus 110 is equal to 180. BAR is equal to 70 degree. हा मिळाला. आता राहिलाय प्रश्न BCRचा, तर तो याचा अपोजिट अँगल आहे. अँगल BAR is equal to angle BCR is equal to 70 degree. Opposite angles of parallelogram. अशा पद्धतीने आपण चार किमती काढल्या.
ही एक आली, ही एक आली, नंतर इथे अँगल बी आणि आर आपल्याला मिळाला एक. असे 4 व्हॅल्यू आपल्याला विचारलेले होत्या. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाव सी द एक्झाम्पल नंबर 7. Quadrilateral ABCD is a parallelogram. Point BE is equal to AB. BE is equal to AB. Then prove that line ED bisects segment BC at point F. काय दिले आणि काय विचारले. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. BE इज इक्वल टू AB, म्हणजे ही साईड आणि ही साईड सारखी. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ED ही ED नाही, ED कुठे आहे? हां, इथे नावं देताना आपण चूक केली आहे, इथे D पाहिजे. ED, ओके, ED बायसेक्ट्स ओके. बघा आता प्रूव्ह काय करते लक्षात घ्या. आता हा ABCD पॅरलोग्राम आहे. एक एक स्टेप बाय स्टेप आपण बघूया. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम, हा गिवन पार्ट आहे. ओके, तो जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतील आणि पॅरलल असतील. मग साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड DC and AB इज पॅरलल टू DC. या दोन्ही याला कारण देता येईल अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट पण असतात आणि पॅरलल पण असतात. मग आता AB कॉन्ग्रुएंट DC झाला आहे, बरोबर आहे. बट AB इज इक्वल टू BE, हा गिवन पार्ट आहे. AB इज इक्वल टू BE. मग हे कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? AB इक्वल टू DC. मग इथे AB इक्वल टू BE म्हणजे DC आणि BE सारखे झाले. देअरफॉर साइड
DC is congruent to side BE. इक्वेशन नंबर 1. या दोघांचा विचार करून हा आणि हा. नंतर AB पॅरलल DC आहे. AB पॅरलल DC, दॅट इज AE पॅरलल DC अँड ही BC त्यांची ट्रान्सव्हर्सल. BC इज ट्रान्सव्हर्सल. BC इज ट्रान्सव्हर्सल. मग जर AEला आणि DCला या ठिकाणी ही BC जर आपण त्यांची ट्रान्सफर मानले, इथे त्यांची आपल्याला जी मानायची तर ही DE ट्रान्सफरचं मानावं लागेल. BC मानायची गरज नाही. BC मानलं तरी चालेल, ती पण मिळेल, पण DE त्या ठिकाणी सोपी आहे. म्हणजे हा अँगल बघा, इथे तयार झालेला हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. देअरफॉर अँगल AED is congruent to angle CDE. कारण अल्टरनेट अँगल्स जेव्हा लाईन्स पॅरल असतील तर अल्टरनेट अँगलचे पेयर्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आता इथे आपण फक्त नाव बदलूया त्याचं, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं घेऊ. AED त्यालाच आपण म्हणू शकतो FBE. FBE congruent to angle FCD. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन ट्रायंगल बघा, कोणते? ट्रायंगल DCF आणि ट्रायंगल EBF. इन ट्रायंगल DCF अँड ट्रायंगल, इथे ट्रायंगल शब्द वापरा, DCF आणि EBF. याच्यामध्ये अँगलची ही पेयर या पेयर बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच साईड अँगल या टेस्टने हे कॉन्ग्रुएंट होतील दोन्ही ट्रायंगल. इथपर्यंत कंप्लीट करा, सांगतो पुढचं. ठीक आहे, इथला पार्ट पुसून ठेवला तरी चालेल. बघा इकडे काय आणखी. मग ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण काय म्हणणार? साईड DC is congruent to side EB from equation 1. नंतर अँगल, आता हे दोन्ही अँगल घ्यायचे परत. हा एक घ्यायचा अँगल FPB, इकडचा ट्रायंगल घेतला आणि DCFमध्ये. मग DCFमध्ये घेताना FCD घ्या. FCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल FBE फ्रॉम इक्वेशन 2. नंतर हा अँगल जो आहे कोणता? DFC. अँगल DFC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EFB. हे अपोजिट अँगल्स आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे कोणते? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देअरफॉर ट्रायंगल DCF इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल EBF. आणि टेस्ट देता येईल साईड अँगल कॉन्ग्रुएन्सी टेस्ट. आणि असं जेव्हा होईल की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील, म्हणजेच त्यांच्या उरलेले जे करस्पॉन्डिंग साईड्स असतील किंवा अँगल्स असतील ते पण कॉन्ग्रुएंट होईल. म्हणून याची साईड CF इज कॉन्ग्रुएंट टू साईड BF. याला आपण काय म्हणणार? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. शॉर्टकट लिहायचं CSCT, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि जर साईड कॉन्ग्रुएंट आल्या त्यांची लेंथ सारखी असते, म्हणजे CF इज इक्वल टू BF. याचा अर्थ काय झाला? पॉईंट B इज द मिड पॉईंट ऑफ BC. देअरफॉर पॉईंट B इज मिड पॉईंट ऑफ साईड BC.
बी हा सॉरी बी नाही एफ हा मिड पॉईंट एफ इज द मिड पॉईंट ऑफ बी सी. मग तो मिड पॉईंट झाला म्हणजेच काय झालं आहे, हे वाक्य शेवटचं पूर्ण करावं लागेल. शेवटचं वाक्य, लाईन ईडी बायसेट सेगमेंट, याचा अर्थ काय होतोय, लाईन दॅट इज लाईन ईडी बायसेक्ट्स सेगमेंट बी सी ॲट पॉइंट एफ. ईडी हा बी सीला बायसेट करायचं काम करतो पॉईंट एफमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया पुढचा भाग. ओके, पुढचा टॉपिक आहे टेस्ट फॉर पॅरलोग्राम. टेस्ट फॉर पॅरलोग्राम. पॅरलोग्रामसाठी काही टेस्ट आहेत. त्या टेस्ट कोणत्या आहेत ते पहिली टेस्ट बघा. समजा आपल्याला प्रूव्ह करायचं असेल की गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, मग काय टेस्ट आपण चेक करू. ती पहिली टेस्ट आहे इफ पेयर्स ऑफ opposite sides of a quadrilateral are congruent then that quadrilateral is a parallelogram. क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. याचा अर्थ काय तो समजून घ्या. त्याचा अर्थ काय की इफ पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स, म्हणजे समजा आपण याला नाव दिलं ए बी सी डी, समजा ए बी सी डी, तर ही एक पेयर म्हणजे साइड ए डी इज कॉन्ग्रुअंट टू साइड बी सी. साइड ए डी ही बी सीला कॉन्ग्रुअंट असेल आणि साइड डी सी इज कॉन्ग्रुअंट टू साइड ए बी. साइड ए डी कॉन्ग्रुअंट टू बी सी आणि साइड डी सी कॉन्ग्रुअंट टू ए बी. देन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. म्हणजे आपल्याला जर विचारलं गेलं की हा पॅरलोग्राम आहे हे प्रूव्ह करा, तर आपण काय प्रूव्ह करणार, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुअंट आहे, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुअंट आहे. याला म्हणणार टेस्ट फॉर पॅरलोग्राम. याला टेस्ट म्हटलं जातं पॅरलोग्राम प्रूव्ह करण्याची. ओके, हे पहिली टेस्ट आहे. आता व्हिडिओ पॉज करा.
आता सेकंड टेस्ट बघायची. सेकंड टेस्ट काय? सेकंड टेस्ट if both the pairs of opposite angles, if both the pairs of opposite angles if both the pairs of opposite angles of a quadrilateral are congruent. अपोजिट अँगलचे पेअर जर कॉन्ग्रुएंट असतील तरी पण तो काय होतो? पॅरलोग्राम होतो. म्हणजे इथे काय चेंज होईल? फक्त साईडचा विचार न करता आपण कशाचा विचार करतोय? अँगलचा, अपोजिट अँगलचा. म्हणजेच हा अँगल याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट असेल आणि हा अँगल याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट असेल. मग इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी अँड अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी असं जरी असलं तरी तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम होतो. दोन्ही पेयर्स आपल्याला काय दाखवायला लागतात? कॉन्ग्रुएंट दाखवायला लागतात. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. तिसरं बघूया आपण. तिसरी टेस्ट बघा काय. थर्ड, if the diagonals of a quadrilateral bisect each other then it is a parallelogram. PQRS दोन डायगोनल काढले समजा आपण त्याचे, and T is the midpoint. If point T is midpoint of diagonal PR and QS, then quadrilateral PQRS is parallelogram. जर T हा मिडपॉइंट असेल म्हणजेच ST आणि QT सारखे असतील, PT आणि RT सारखे असतील तरीसुद्धा आपण काय म्हणणार आहे की तो पॅरलोग्राम आहे. ही झाली थर्ड टेस्ट प्रूव्ह करण्यासाठी. आता ह्याच्यात 3 टेस्ट आहे, हे जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात. आणखी एक चौथी टेस्ट आहे, तिचाही वापर होतो जास्त, तर ती आपण समजून घेणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया फोर्थ टेस्ट काय यातली. Fourth test, a quadrilateral is a parallelogram if a pair of its
its opposite sides is parallel and congruent. याचा अर्थ समजून घ्या. ही जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाणारी टेस्ट आहे. आता कोणती पण एक साईड, ही साईड किंवा ही साईड, इफ साइड AD congruent to side BC, साइड AD आणि BC कॉन्ग्रुएंट असतील आणि तीच जोडी पॅरलल पण असेल. साइड AD is parallel to side BC, then quadrilateral ABCD is a parallelogram. एकच पेअर कॉन्ग्रुएंट पण आहे आणि तीच पेअर पॅरलल पण आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? पॅरललोग्राम म्हणणार आहे. ही खूप वेळेस वापरली जाते, जास्त प्रमाणामध्ये एक्झाम्पलमध्ये आपण वापरतो. किंवा ही साईड घेतली ते अपोजिट ही पण घेऊ शकतो आपण, DC आणि AB. मग जर समजा आपण DC आणि AB घेतली, DC अँड AB, आणि तीच पॅरलल पण आहे, तर अशा सुद्धा आपण काय म्हणणार आहे की तो पॅरललोग्राम आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करतोय. आता पुढचं हे जे आपण सगळे टेस्ट बघितल्या याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 आहे. तो पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.